शिवलागरची जिंदगी झाली झॅटन सकाळपासून पाहतो या लाईटीची वाट. त्यात रामनवमीच्या आनंदाने आणली सुखाची लाट. तर मंडळी झाला असं का आज रँड्रिका फोकारीत फोकारीत तुमचा भाऊ निघाला होता शेताच्या दिशेने. आता वावरात गेल्याच्या नंतर तुम्ही बुच्चन उघडून बारा खोलीत असतील, पण तुमचा भाऊ डायरेक्ट दगडानं टोके घालून देदानकान श्रीलंका करतोय. म्हणजे कसं तर दगडानं बारा मोकळं करतोय. त्यानंतर जेव्हा लाईट आली तर मोटर ढळलीच होती आणि आपल्याला ना भाजीचा एक वाफा भरायचा राहिला होता, म्हणून नाथ खुळान जळगाव धुळा करीत हा भाजीचा वाफा भरून घेतला. सिनेमॅटिक मध्ये जरा पाण्याचे शॉर्ट्स घेऊन पाहिले, म्हणलं आईला लईच खतरनाक दिसतंय. मग आपल्या नव्या फोनची क्वालिटी कशी वाटती तेवढं कमेंट करून सांगा बरं का. कांद्याच्या वावरात आलून येऊन बघतो तर काय इकडे नेमकं कांद्यात गबाळात झालं. एका गबाळात कांदे लावले, मलाही समजून नाही राहिलं. पडतं पाणी पाहून मनाला जरा थंड वाटलं, पण ऊन एवढं लागत होतं की जसं काय डोक्यावर झिरो बल्ब पेटावलाय. त्यात लाईट गेली म्हणून रँड्रिका फोकार येते ना तुमचा भाऊ आला होता प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी. कारण कसं आज रामनवमी म्हणलं तर रामांचे दर्शन घेतलेच पाहिजे. मग राम मंदिरात आलो गावच्या आणि मस्तपैकी दर्शन घेऊन टाकले. आणि त्यानंतरच जरा रथाची तयारी चालू होती. गोटोबाई वरती चढले ते, मग त्यांना थोडी मदत बिदत केली, पाणी विणे द्यायची. त्यानंतरच आपले डिप्सर घेऊन मी आलो होतो शेतामध्ये. कारण कसं लाईट आलेली होती ना आपल्याला परत एकदा मोटर डाळवायची होती. मग मोटर तर डाळवली, पण ऊन एवढं लागत होतं का डायरेक्ट गाल टमाट्यासारखे लाल झाले होते. तुम्ही म्हणशाल बाऱ्याकून डायरेक्ट पिकअप मध्ये कसं काय आलं, तर टमाटे खुडायला बाया होत्या ना, तर त्यांना सोडायला मी चाललो होतो. आणि सूर्यदेवांनी आज अक्षरशः डायरेक्ट भगवा रंग घेतला होता. म्हणलं जोपर्यंत सूर्यदेव भगवा रंग येत आहे तोपर्यंत आपल्या हिंदू धर्माला तर काय डाग लागायचा नाही. आणि त्यानंतर जिथं बँड चालू झाला होता तिथं आलो, रथाचे सर्वप्रथम दर्शन घेतले आणि त्यानंतरच मग खरा धिंगाणा चालू झाला. धिंगाणा म्हणजे काय तर जवळजवळ आपल्या पब्लिकने असा खतरनाक बँड बोलावला होता का त्याने अख्ख्या गाव दणून ठेवलं. त्यानंतर सर्व मिरवणूक आवरत आवरत चौफुली आली, मग फटाक्यांची आतिषबाजी चालू झाली. मग कसा आहे दणका, नात करती का नात करती नायगावकरांचा विषय हार्ड करून टाकला नायगावच्या पोरांनी. परत असे नाचत होते का नाथ खुळण जळगाव धुळाच. त्यात आपल्या शरद भाऊनी इकडे जाळून दूर संघच काढून टाकला होता. थंड थंड पाण्यात मस्त वगैरे रसना वाटत होते. म्हणलं द्या दणकान श्रीलंका चालू द्या भाऊ तुमचं.